कलियुगामध्ये देवाची प्राप्ती कशाने होती बरं? देव दानाने भेटत नाही, देव एकादशीने भेटत नाही, देव तीर्थयात्रांनी भेटत नाही, देव कशानेच भेटत नाही. त्याच्यासाठी एकच सोपा उपाय, हरिकीर्तन. हरिकीर्तन आणि नामस्मरणाने देवाची प्राप्ती होती. सोपे हे साधना लाभायचा करा, वाचायचे उच्चारा राम हरी. महाराज म्हणतात की कलियुगामध्ये हरिकीर्तनाने व नामस्मरणाने देवाची प्राप्ती होती. नामस्मरणाने व हरिकीर्तनाने अनेक पापी तरल्या गेले. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. महाराज शेवटच्या चरण सांगतात की नियामने असंख्यात हरीच्या नामे झाले संत. तर मग देवाच्या नामस्मरणाने अनेक संत होऊन गेले, अनेक पापी तरल्या गेले. विठ्ठला आजा मेळ्या भिलीन तरली कुटीनं प्रत्यक्ष पुराणी वंद्य केले. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना लावी आन परम भक्त. कानू पात्रा कोंदू पिंजाराता दादू भजना आवेद हरीच्या पायी. सकळास येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आमचा संप्रदाय असा आहे, तो सर्वांना सामावून घेतो. तेथे जातपात काहीच पाहत नाही, तो कोणत्याही जातीचा असो, ब्राह्मण असो, बौद्ध असो, कुंभार असो, चांभार असो, कोणत्याही असतो. शास्त्र सांगतात नामाने त्यांना संत वरून टाकले. या रे या लहान थोरा, याती बहुता नारी नर. यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, निमुता कोणाचे. या रे या लहान थोरा, याती बहुता नारी नर. करावा विचार नलगे चिंता कोणाशी. विठ्ठला तुम्हाला माहित आहे का मंडळी, नाम किती मोठे आहे? गगनाहोदी वाढ नाम आहे, गगनाहोदी वाढ नाम आहे. ज्ञानदेव भुसे निवृत्तीची चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवाने निवृत्तीला विचारलं, दादा नाम किती मोठे आहे? दादाने सांगितलं नाम आभाळाहून मोठे आहे. मी तुम्हाला कृष्ण चरित्र सांगते. सुदामा आणि कृष्ण गुरुबंधू होते. ते सांदीपनी ऋषीच्या आश्रमात होते. सांदीपनीचे 3 शिष्य होते. पहिला बैराम दादा, दुसरा कृष्णदेव आणि तिसरा सुदामा. एका दिवशी गुरुमाईने स्वयंपाक करण्यासाठी लाकडं आणण्याकरता त्यांना जंगलात पाठविले. बैराम दादा आणि कृष्णदेव समोर गेले, पण माता सुदामा मागेच राहिला. गुरुमाई म्हणली, मुलांना काही खायला नाही, उपाशी पोटी गेले. त्यांनी 3 हिश्श्याचे हरभरे दिले. आता सुदामांनी 2 हिस्से खाऊन टाकले, आता एकच राहिला होता. तिकडे गेलं, तिने मस्त राकडं तोडले, पण जोरदार पाऊस चालू झाला. ते एका झाडाखाली बसले. आता सुदामा मस्त हरभरे खाऊ लागला, सर्वांनाच भूक लागली. आणि देवाला ते काय आलं. देव म्हणले, सुदामा तुझे दात का वाजत आहेत? तो म्हणाला, मी ब्राह्मणाचा मुलगा आहे, थंडीने माझे दात वाजत आहेत. देव म्हणले, असं का? हरभरे खायला म्हणाला, थंडीने दात वाजत आहेत? सांगा बरं, कोणी न वाजवता हरभरे खाऊ शकते का? नाही. मग देव म्हणाले, अप्पल पोट्या तुला 18 विश्व दलिंद्री. आता त्यांचं शिक्षण झालं, ते आपापल्या घरी गेले. ते श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाला. माता तिथं सुदामा दरिंद्री आली. सुदामपुरीमध्ये दुष्काळ आला,
त्या सुदामाला कोणी पाहिणं सुद्धा गेलं. त्याला भिक्षा वाटेनं गेलं. घरी मुलं भाकर भाकर म्हणून रडू लागले. आई म्हणायची तुमचे वडील भाकर घेऊन येत असतील. जेव्हा सुदामाची दोन्ही पायाची तेव्हा खालीच राहायची. मग त्याचा एक नियमच होता की पाणी पिल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण करायचं. श्रीकृष्ण 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 ठेवेले आनंद ते तैसेचे ठेविले आनंते तैसेचे राहावे. ठेविले आनंते आनंते तैसेचे राहावे. ठेविले तिची बायको सुशिरी म्हणायची तुम्ही त्या कृष्णाचे नाव घ्यायचे नाही, त्याच्यामुळे माझ्या संसाराचा वाटोळा झाला. त्याच्या पुन्हा नाव घ्यायचे नाही. तो म्हणाला अगं सुशिले माझ्या कृष्णाच्या यामध्ये काहीही दोष नाही. आपलंच नशीब वाईट होतं. माझ्या कृष्णाला काही म्हणू नको. अशी सुशिली कृष्णाच्या नावाने बोट मोडायची. मग ती म्हणली तुमचा तर मित्र श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आहे, तुम्ही त्याला भेटायला का जात नाही बरं? त्याला तुमचा अवस्था पाहून काही दयामाया तरी येईल आणि ते आपल्याला काही देईन. सुदामा म्हणाला अगं सुशिले गुरुच्या किंवा मित्राच्या भेटीला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असे शास्त्र सांगतात. घ्यासी तेव्हा देसी ऐसा ससी उद्धार. ती शेजारीकडे गेली आणि तिच्याकडून 3 पैसभर पोहे आणले आणि तिला एका रुमालाला बांधून दिला. म्हणाले जाय. ते दुसऱ्या दिवशी निघाला. सारखं श्रीकृष्ण 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 गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. ओ हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. ओ श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. राधे कृष्ण 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 राधे कृष्ण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. नाथ नारायण वासुदेव. तो मग पोहोचला तिथं. श्रीकृष्ण जप करीत करीत इतकी भव्य सोन्याची द्वारका पाहून त्याला आश्चर्यचकित झालं. तो द्वारकापाशी आला. त्याने द्वारपालने त्याला अडविलं. म्हणाला ओ बाबा इथे कोठे? तो म्हणाला मी श्रीकृष्णाचा मित्र आहे. देखो देखो ये गरीबी का हाल. कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ. मेरे बचपन का यार है मेरा शाह. यही सोच के मैं आस करके आया हूँ. अरे द्वारपालो
कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। अरे दरबार कन्हैया से कह दो, अरे दरबार कन्हैया से कह दो कि दर से सुदामा करीब आ गया है, दर से सुदामा करीब आ गया है। नगर पे है पगड़ी, कातल पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। ओ बता दे क्या है नाम है सुदामा, बता दे कन्हैया के नाम है सुदामा। एक बार मोहन सजा करके कह दो, एक बार मोहन सजा करके कह दो, तुम्हारे महल में करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है, इधर पे सुदामा करीब आ गया है। अहो कन्हैया अहो मुरारी, तेरे द्वारा या सुदाम भिकारी. देवा, तुला मुंगीच्या पायाचा आवाज ऐकू येतो, पण माझा आवाज काय ऐकू येणार? सांग ना देवा, बोल ना. एका द्वारपालाला त्याचा दया आली. तो श्रीकृष्णाला सांगायला गेला की म्हणाला, देवा, तुमच्या भेटीला एक गरीब ब्राह्मण आलाय आणि त्याचं नाव सुदामा आहे. देवाने सुदामा नाव ऐकलं बरोबर श्रीकृष्ण धावत धावत खाली आले आणि सुदामाला कडकडून मिठी मारली आणि म्हणाले, सुदामा, तुला माझा विसर कसा पडला? सुदामाला आतमध्ये असून सिंहासनावर बसविलं, त्याच्या डोळ्याच्या पाण्याने अभिषेक केला, त्याला वस्त्र दिले, सोन्या मोत्याचे अलंकार दिले, त्याला पाची पकवानाचं भोजन केलं. असं त्यांच्या गप्पा चालू होत्या. तेव्हा श्रीकृष्णाने सुदामाला विचारलं, सुदामा, माझ्या वहिनीने मला काही दिले का नाही? सुदामाला लाज वाटली. तो मनातली मनात म्हणाला, इतक्या सोन्याच्या ताटात जेवणाला राजा माझे पोटभर पोहे कसे खाईन? हा देवाला ते कळालं. देवाने त्याचे पोहे आनंदाने खाल्ले. एक पोह्याचा घास खाल्ला की त्यांना जेवायला दिलं, दुसरा खाल्ला की त्यांना वस्त्र दिले आणि तिसरा घास खाल्ला की पूर्ण नगरी सोन्याची दिली, गावात सोन्याचं दिलं. सुदामा ब्राह्मण तुझे दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण तुझे दारिद्र्य पिढीला, दिवस पोहे घेऊन त्याच्या भेटीला गेला. सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिडला, मुठभर पोहे घेऊन तुझ्या भेटीसाठी आला. पाहुणी शुद्ध भाव गाव सोनियाचे दिले, विठोबाचा धर्म जागो तुझ्या चरणी लक्ष टाकू. इतकी नामा ताकद आहे विठ्ठला. एकदा रावण सीतेला नेऊ लागला. मी तुम्हाला एक रामायणामधले कथा सांगतो की नामाने माणसं काय पशु सुद्धा तरल्या गेले. एकदा रावण सीतेला नेऊ लागला तेव्हा सीता मोठमोठ्याने आवाज देऊ लागली, मला सोडवा, मला सोडवा. तिचा आवाज एका जटायू पक्षाने ऐकला. तो धावत धावत रावणाशी युद्ध खेळायला आला. तिने रावणाला सलव का पळव सोडले, ते रावण खूप कपट होता. तर मी तुम्हाला मंडळी एक प्रश्न विचारते. आजभर रस्त्यावर ज्या स्त्रियांची अब्रू उठली जाते तर एकही पुरुष तिच्या मदतीसाठी येत नाही, नुसते डोळ्यांनी पाहून जातात. आजकाल तर कॉलेजचे वातावरण फार बिघडले आहे. मुलगी शाळेत जाताना काही मुले तिची छेड काढतात, तिच्या बाजूने एक सुद्धा मुलगा उभा टाकत नाही. नाईलाजाने मुलीच्या आई वडिलांना तिचे कॉलेज बंद करावे लागते. तो तर जटायू एक पक्षी होता, त्याने सीतेचा आवाज ऐकला बरोबर तो धावत धावत आला युद्ध खेळायला. जसं जिजामातेने शिवराय घडविला तसं तुम्ही तुमच्या मुलांना घडवा. त्यांनी रावणाचा धनुष्य बाण तोडला, त्याचे कपडे फाडले, त्याला निशस्त्र रावण करून टाकलं.
रावण फार चतुर होता. तो म्हणाला, आपल्याला हे जटायू पक्षी फार भावत येणार आहे. त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, मी तुझ्या शरण आलो, मला सांग तू कोणत्या देवाची उपासना करतोस. जटायू म्हणाला, पहिले तू सांग. तो म्हणाला, मी महादेवाची उपासना करतो. आता तू सांग. तो म्हणाला, मी रामाची उपासना करतोस. आता तुला महादेवाची शपथ, तुझे स्मरण कशात आहे सांग. तो म्हणाला, मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो की माझे मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. आता तुला रामाची शपथ, तुझे मरण कशात आहे सांग. तो म्हणाला की माझे मरण माझ्या पंखामध्ये आहे. आता रावण म्हणाला, आता खेळ तू माझ्याशी युद्ध. आकाश मार्गेने भरारी घेत जटायूने त्याच्या चोचीने रावणाचा अंगठा तोडला. रावणाचे हाता येताच पंख, रावणाने जटायूचे पंख छाटले. तो जटायू खाली पडला रक्तभंबार. ए राम ए राम ए राम, रामो लक्ष्मण सीतेचा शोध घेत घेत त्या आवाजाच्या दिशांनी आले. रामाला वाटलंच होतं की माझे नाव घेणारा दुसरा कोणी नाही, पण माझा एक भक्तच आहे. रामाने पाहिलं की एक रक्तभंबार पक्षी खाली पडला. त्यांनी जटायूचे तोंड आपल्या मांडीव घेतले. म्हणाले, चिंता नका करू काका, तुम्हाला कोणी मारले मला सांगा, मी त्याला सोडणार नाही. जटायू म्हणाला, मला माफ कर रामा, मला माफ कर. मी तुझ्या सीतेला सोडू नाही शकलो. त्या रावणाने तुझ्या सीतेला नेले. मी तिला वाचवायला येऊ लागलो, पण त्या रावणाने माझे पंख छाटले. मला माफ कर रामा, मला माफ कर. तो म्हणाला, काका तुम्ही चिंता नका करू, मी त्याला सोडणार नाही. तो म्हणाले, तुझी शपथ जटायू म्हणाला, तुझी शपथ घातल्यामुळे मला माझे मरण सांगू लागले. की रे बाबा, माझे मरण माझ्या पंखामध्ये आहे. त्यांनी रामाचे नाम घेत घेत प्राण सोडला. अंत काही ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. तुम्ही म्हणतात महाराजांनी जर कीर्तन सांगितलं, पण जो केकपणा सांगितला, पण मी अभंगाच्या व्यतिरिक्त काही सांगित नाही. पण तुम्ही नाराज आहे म्हणून मी तुम्हाला काही जोक सांगते. आता नाव पण लय चॅप्टर सोडलेत ना. नाव शांती नसलेले पण नांती, नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव निर्मला सऱ्या घराला भुरा. नाव द्वारका चोरून खाती खारका. आता एक आजी मायला झाली ना, त्या नातीचं नाव चांगलं ठेवायचं ना. जनाबाई, मुक्ताबाई, कानोपत्रा, सुंदर असं नाव ठेवायचं ना. म्हातारी बघायची टीव्ही. नाव काय ठेवलं? पप्पी. आता पप्पी थोडं नाव असते का बरं? पप्पी आजी माय गेली समान दिसवायला. कुठं? आळंदीला. दर्शन झाले, दिवस मावायला रात्र झाली, पण त्यांना काही एसटीमध्ये जागा नाही भेटली. मग रात्रीच्या 6 वाजता एसटीच्या खाली एक कंडक्टर उतरला. आजी माय काठी टेकत त्या कंडक्टर पशी गेली. म्हणाली, कंडक्टर, दिवस मावळला, रात्र झाली, पण मला काय जागा नाही भेटली. तू मला नको घेऊ, पण माझी पप्पी घे. आय पप्पी घे. कंडक्टरला जाग्यावरच अटॅक आला. त्याला दवाखान्यात नेलं. आजी माय गेली सफरचंद घेऊन. म्हणाली, आता तरी माझी पप्पी घे. तो माताच गेला. सिद्धीवर आल्या आजी माय म्हणली, अरे बाबा, आता तरी माझी पप्पी घे. तो म्हणाला, आजी माय, तुमचं म्हणणं तरी काय होतं? ते म्हणाला, मला एक नाते, तिचं नाव आहे पप्पी. मी म्हणू लागले, तिला एसटी मध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं. पहिले सांगायचं 2 सुया खुपसायला गेलो असतो का? तर मी तुम्हाला 2 मित्राची गोष्ट सांगते. आता 2 मित्र होते. एक होता सकाराम, एक होता तुकाराम. आता तुकाराम खूप हुशार होता, सकाराम गधा. तुकाराम 10वी पास झाला, 11वी पास झाला, 12वी पास झाला. फक्त नोकरी लागायची. सरनी विचार केला, आपण यांना प्रश्न विचारू. सरनी तुकारामाला बोलविला. म्हणाले, आपल्या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला, नरेंद्र मोदी. पास झाला. दुसरा प्रश्न विचारला, आपला भारत कधी स्वतंत्र झाला?
1942 पासून प्रयत्न चालू होता, 1947 झाला आणि तो झाला पास. मास्तरनी त्याला तिसरा प्रश्न विचारला, आपण चंद्रावर राहू शकतो का? तो म्हणला, शास्त्रज्ञानी शोध चालू ठेवलाय, कदाचित राहू शकतो. आता आली सकारामाची पाली. तुकारामाने सकारामाला सगळे प्रश्न सांगितले. सरनी सकारामाला बोलवला आणि म्हणाले, तुझं नाव काय? तो म्हणला, नरेंद्र मोदी. हा, नरेंद्र मोदी? सर म्हणले, असू शकतो. आता सरने त्याला दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 झाला. सर म्हणले, येडा झालास का काय? तो म्हणला, नाही, शास्त्रज्ञांनी शोध चालू ठेवला आहे. हा, विठाला एकाने मला विचारलं, कीर्तन करताना कंबर का बांधतात? आम्ही का आता नडलं बांधू का? एकाने मला विचारलं, कीर्तन करताना धोतर का घालतात? आम्ही आता बरमुड्यावर कीर्तन करू. आता एकाने मला विचारलं, हरिपाठात का? मी म्हणलं, त्या बापाचं चरित्र. आता मंडळी सांगा, हरिपाठात काय पुण्याची गणना कोणा करी? फक्त पुण्य, दुसरं काय असेल का बरं? नाही. आता मंडळी, आता साधू सुनासाठी प्रश्न आहे. सासांनो, कधी पण कोणी आलं ना, सुनाचं असं उदाहरण सांगितलं की सून लय झाली असते, लयच खुश झाली असते. आता कधी पण आलं ना, आता घरात पाहुणे आले होते आणि सून करू लागली चपात्या. आता सासू म्हणली, जाय बाय, समोर पाहुणे आलेत, मी करते चपात्या, तू जाय समोर. आता तिने समोर जायचं ना, ती बसली TV पाहत. इथं TV मध्ये मालिका लागली, तुझ्यात माझा जीव गुंतला. इकडून स्वयंपाका घरातून आवाज आला, रागीर झाले. इकडं सासू चपात्या करू बेजार आणि इकडं सून TVचे बटन दाबू दाबू बेजार. म्हणून असलंच पाहिजे, असतात ते सज्जन असतात, जे असत नाहीत त्यांचं काहीतरी लफडं असतं. आता सुनांनी सासाचं कसं उदाहरण सांगायचं. आता कधी पण कोणी घरात पाहुणे आला ना, म्हणायचं, आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. घेतले म्हातारीने भांडे, घेतली साबण, आखी साबण खलास करीन, पण भांडे जणू आरसाच. आता प्रत्येक बायको त्याच्या नवऱ्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने भांडणं करते. आता पेंटरची बायको पेंटरला म्हणते, थांबा, तुमचा थोबाडाचा रंग विते. वारकाची बायको वारकाला म्हणते, तुम्ही माझा केसानी गळा कापला. आता डॉक्टरची बायको डॉक्टरला म्हणते, थांबा, तुम्हाला तपासूनच पाहते. आता वकिलाची बायको वकिलाला म्हणते, थांबा, तुमचा निकालच लावते. आता शिक्षकाराची बायको शिक्षकाला म्हणते, थांबा, मला नका शिकू. आता पकवाचार्याची बायको पकवादाला म्हणते, कोण का नका मारू ताप. आता गायनाचार्याची बायको गायनाचार्याला म्हणते, कोण का नका बोंबलो. पिठाला एक मास्तरने एका मुलाला प्रश्न विचारला, तुला चापट दिसतो रे, सांग बरं तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला, सर माझा जन्म नाही का बुधवारी झाला. सर आता तुमचा जन्म कधी झाला? सर म्हणले, माझा जन्म रविवारी झाला. ते म्हणाला, सर तुम्ही सर असून खोटं नका बोलू. का? रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी सुट्टी असती. आता सुट्टीचा जन्माचा फरक काय? समजले, गपची बस, तुला बेल्टच काढून मारेल. तो मला मारू शकत नाही का? बेल्ट काढल्या तुमची पॅन्टच गळून जाईल. विठाला आता 2 दारू पिढ्यात जाऊ लागले. एक कमी होता थोडा आणि एक लय फुल होता. आणि त्यांना दिसली म्हैस, जे फुल होता ना ते वरी बसला आणि म्हणू लागले, खर. अरे तो म्हणला, हेल्मेट कुठे? हेल्मेट. तो म्हणला, अरे ही 4 व्हीलर आहे, 2 व्हीलरला हेल्मेट असते, 2 व्हीलर. आता दोघं पण पिलेले, त्यांना काय समजणार आहे बरं मंडळी. विठाला 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 विठाला
आणि त्यांचं नाही ऐकलं तर परिणाम सुद्धा भोगावे लागतील. काय परिणाम येत आहे का? हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळाले. नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरत शेवटी पार, काळ पांघरून नेईल, सरत शेवटी पार, हे सऱ्यात शेवटी बाळ, काळ बांधून नेईल, सऱ्यात शेवटी बाळ, काळ बांधून नेईल. हे परमात्म्याने आमचे परवा जाई गं. हे परमात्म्याने आमचे परवा जाई गं. पिंगळा भागवाने, बोल बोल बोल, पिंगळा भागवाने, पिंगळा भागवाने, बोल बोल बोल, पिंगळा भागवाने. वर्तमान घोटे आता वर्तमान घोटे, वर्तमान घोटे आता वर्तमान घोटे. हे लाडीगड बोलावे वर्तमान घोटे, अरे लाडीगड बोलावे वर्तमान घोटे. अरे पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग भाई पिंगा. अरे पिंगा ग भाई पिंगा ग, पिंगा ग भाई पिंगा. अवघा धागर दिला ग, अवघा धागर दिला ग, अवघा धागर दिला ग. जगतने कुंकुमच्या कोणी काळामध्ये, कुंकुमच्या कोणी काळामध्ये, कुंकुमच्या कोणी काळामध्ये, हे कुंकुमच्या कोणी काळामध्ये, कुंकुमच्या कोणी काळामध्ये. अंत काही ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही.